मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। अभियंता शीतलकुमार नवले भाजपतर्फे विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक। खासदार अखिलेश यादव यांच्या सभेचे धुळ्यात 19 ऑक्टोबर रोजी आयोजन। आदिवासी समाजाला मतदानापासून वंचित राहू न देण्याची मागणी। आणि परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत पालेभाज्या तसेच टमाट्याची आवक घटल्यामुळे दर कडाळले। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहराच्या व्यापक विकासाचा विचार करूनच मी भाजपतर्फे विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असून मी अभियंता असल्याने माझ्याकडे शहरातील सर्व समस्यांवर कायमस्वरूपी उपाय आहेत। त्यामुळे शहराची धुरा अभियंत्याकडे सोपवा अशी भावनिक साथ माजी स्थायी समिती सभापती शीतलकुमार नवले यांनी पत्रकार परिषद घेऊन धुळेकरांना घातली आहे। धुळे शहराच्या व्यापक विकासाचा विचार करूनच मी भाजपतर्फे विधानसभा लढविणार असून मी स्वतः अभियंता असल्याने माझ्याकडे शहरातील सर्व समस्यांवर कायमस्वरूपी उपाय आहेत। त्यामुळे शहराची धुरा अभियंत्याकडे सोपवा अशी साथ घालीत माजी स्थायी समिती सभापती शीतल नवले यांनी पत्रकार परिषदेत धुळेकरांसमोर आपले विकासाचे विजन मांडले। आगामी विधानसभा निवडणुकीत धुळे शहर मतदारसंघातून भाजपतर्फे मनपाचे स्थायी समिती सभापती शीतलकुमार नवले इच्छुक आहेत। त्यामुळे त्यांनी आपली भूमिका मांडली। ते म्हणाले की आजपर्यंत धुळेकरांनी अनेकांना अनुभवले आहे, अनेकांनी अनेक आश्वासने दिलीत, परंतु धुळेकरांच्या समस्या कोणीही सोडवू शकले नाहीत, दररोज नियमित पिण्याचे पाणी देऊ शकले नाही। माझ्याकडे या साऱ्या समस्या कायमस्वरूपी सोडवण्याचा मास्टर प्लॅन तयार आहे। त्यातल्या फक्त काही बाबी आज मी आपल्यासमोर मांडत असून असे अनेक विधायक भक्कम कॉन्क्रीट कामांची डिझाईन देखील तयार आहे। धुळे शहरातील पांढरा नदीवर प्रस्तावित वॉटरफ्रंट प्रकल्पात एक भव्य सेंट्रल पार्क विकसित करण्याचा माझा प्रयत्न आहे, जेणेकरून पांढरा नदीचे पावित्र्य जपले जाईल आणि शहराच्या सौंदर्यीकरणातही भर पडेल, पर्यटन व रोजगार निर्मिती होईल। तसेच पांढरा नदी किनारी कल्चरल कम्युनिटी सेंटर आणि कला गॅलरी उभारण्यात येणार आहे। या माध्यमातून स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्याची आणि नागरिकांना सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेण्याची संधी मिळेल। कुठल्याही शहराचा विकासात येथील आधुनिक तंत्रज्ञान आणि शैक्षणिक सोयी सुविधा यावर अवलंबून असतो। शहरातील शिक्षणासाठी मुंबई, पुणे, नाशिक येथे स्थलांतरित होतात। यासाठी धुळे शहरात 5 ते 7 ठिकाणी अद्याप डिजिटल लायब्ररी उभारण्याचा संकल्प केला आहे। धुळे शहरातून ग्रामीण भागात प्रवास करण्यासाठी एसटी बस हा सर्वात मोठा स्रोत आहे। त्यामुळेच मध्यवर्ती बस स्थानकाचा पुनर्विकास आणि सुसज्ज अशा छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलाचे निर्माण महत्त्वाचे ठरणार आहे। शहरात अतिशय सुसज्ज आणि मुबलक पार्किंग सुविधेसह उभारण्यात येणाऱ्या बस स्थानकाला रहदारीची उत्तम व्यवस्थाही प्रस्तावित आहे। यासाठी संतोषी माता मंदिराकडून लेलिन चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याला जोडणारा महामंडळाच्या जागेतून नवीन रस्ता करून एकाच वेळेस बस स्थानकाच्या चारही बाजूने रहदारी वळवता येईल, म्हणजे भविष्यात कधीच ट्रॅफिक जामची समस्या उद्भवणार नाही। शिवाय वेळेचीही बचत होईल। धुळे आणि नाशिकमध्ये दळणवळणाची सुविधा वाढवल्यास शहराचा चांगला विकास होऊ शकतो। यासाठी धुळे चाळीसगाव नाशिक रेल्वे सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवले यांनी सांगितले। शहरातील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे 1989 मध्ये स्थापन झाले असून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न आहे। हे महाविद्यालय MBBS पदवी अभ्यासक्रमासाठी ओळखले जाते, परंतु काही सुविधांचा अभाव आहे। परिसरातील खदानींमुळे महाविद्यालयाच्या आजूबाजूचा भाग सुशोभीकरणाच्या दृष्टीने दुर्लक्षित आहे, जे रुग्णांसाठी आरामदायक वातावरण निर्माण करण्यास अडथळा ठरत आहे। रुग्णांच्या नातेवाईकांसाठी राहण्याची व्यवस्था नाही, म्हणून धर्मशाळेची आवश्यकता आहे। यासोबतच सार्वजनिक शौचालय आणि परिसराच्या स्वच्छतेची देखील अत्यंत गरज आहे। सध्या स्वच्छतेच्या बाबतीत तिथे समस्या निर्माण होत आहेत, कारण हाऊसकीपिंग कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने परिसरात नियमित स्वच्छता होत नाही। यावर उपाय म्हणून परिसराचे सुशोभीकरण आणि हरित क्षेत्राचा विस्तार केला जाईल। धर्मशाळा आणि नातेवाईकांसाठी निवासाची सुविधा केली जाईल। अधिक सार्वजनिक शौचालये उभारले जातील। स्वच्छता सुधारण्यासाठी हाऊसकीपिंग स्टाफची भरती केली जाईल, असे नवले यांनी सांगितले। धुळे शहराचा चेहरामोहरा बदलून या शहराची चांगली प्रतिमा निर्माण करायची असेल तर उच्च शिक्षित लोकप्रतिनिधींची गरज आहे, जो शहराचा सर्वांगीण विकास साधू शकतो। राजकीय पक्षांनी धुळे शहर विधानसभेचा उमेदवार देताना निवडून येण्याची क्षमता हा निकष पाहताना कुणाच्याही हातात धुळेकरांचे भविष्य सोपवू नये। धुळ्याच्या जनतेचे भविष्य सुधारू शकेल अशा उमेदवाराची निवड करणे गरजेचे आहे। पैशासाठी राजकारण नाही, तर राजकारणातून मिळालेला पदाचा, ताकदीचा मला धुळे शहरासाठी खऱ्या अर्थाने उपयोग करायचा आहे। म्हणून धुळेकर जनतेने यावेळी आपल्याला संधी देऊन बघावे। जनतेचा विश्वास सार्थ नाही ठरवला तर स्वतःहून राजकारणातून बाजूला राहील, असे शेवटी शीतलकुमार नवले यांनी सांगितले। एक मानाचा तुरा असेल। नंतर आपण पाहिलं डिजिटल लायब्ररी, ज्याच्यामुळे तरुण पिढीला अभ्यासासाठी आणि नंतर
त्यांच्या रोजगार निर्मितीसाठी एक पाऊल असणार आहे. त्याचप्रमाणे आपल्याला कल्पना असेल की आपण आपलं शहर जे आहे ते 5 नॅशनल हायवेच्या मधोमध आहे. आपल्याकडे रेल्वे स्टेशन देखील आहे आणि आज फक्त रात्रीच्या वेळेस एक ट्रेन आपली मुंबईकडे जाते आणि धुळे चाळीसगाव आपली एक मेमो चालते. आपल्याला कल्पना असेल की भुसावळ ते सुरत पण एक मेमो चालते. म्हणजे त्या पट्ट्यातील भुसावळ, जळगाव, नरडाणा, नंदुरबार असे व्यापारी सुरतकडे त्यांच्या व्यापारासाठी जात असतील किंवा रुग्ण आपल्या हॉस्पिटलसाठी असेल, तर आपल्या शहराला देखील एक दळणवळण वाढलं पाहिजे. या दृष्टीने जी आपली धुळे चाळीसगाव मेमो आहे आणि आपल्याला कल्पना असेल की माझा जन्म रेल्वे स्टेशनलाच झाला आहे आणि वडिलांचा व्यवसाय देखील रेल्वेशी निगडीत होता, त्यामुळे रेल्वेतले बारकावे बऱ्यापैकी आमच्या परिवाराला ज्ञात आहे. तर त्याच धर्तीवरती धुळे चाळीसगाव मेमो ही धुळे नाशिकपर्यंत वाढवून, म्हणजे आजचा जो एकच पर्याय आपल्याकडे बस किंवा कार म्हणा, तर त्याच्यात हा एक पर्याय आपण उपलब्ध करू शकतो. अगदी सोपा आहे, करण्यासारखं कठीण काहीच नाही आहे त्याच्यामध्ये. कल्याण भिवंडीपर्यंत गेल्यानंतर जितका वेळ नाशिक ते कल्याण लागतो त्याच्यापेक्षा दुप्पट वेळ कल्याणपासून पुढे लागतो. तर एक दळणवळण वाढावं म्हणून एक आम्ही छोटासा प्रेझेंटेशन देखील, ग्रामीण भागातला माणूस असेल तो कुठल्याही खरेदी करता म्हणा किंवा आपल्याला आज सगळ्यात जास्त दळणवळणचं साधन जर कुठलं असेल तर आपलं एस.टी. महामंडळ, धुळे बस स्थानक. आत्ताच राज्य शासनाने त्याला देखील 14 कोटी रुपये मंजूर केले, परंतु त्याच्यात अजून जास्त व्यापक विचार करून त्याची व्याप्ती वाढवून एक प्रोजेक्ट आम्ही डिझाईन केला आहे. धुळे बस स्थानकाची जागा ही 2 रोड टच जागा आहे. एक म्हणजे आपला संतोषी माता ते लेनिंग चौक, याला देखील त्याचा अप्रोच आहे. म्हणजे आत्ताच त्यांनी तिथं पेट्रोल पंप देखील टाकलंय. आणि एक आपला जो जुना पारंपरिक बस स्टँडचा रोड आहे तो एक रस्ता. हे 2 रस्ते बस स्थानकातून आतून जर कनेक्ट केले तर जी वाहतूक कोंडी आज सारखी शहर पोलीस स्टेशन समोर असेल किंवा बस स्थानकासमोर असेल याच्यावरती पर्याय होऊ शकतो. प्रोजेक्ट्स आमच्या पाईपलाईनमध्ये आहेत, डिझाईनमध्ये आहेत आणि नक्कीच या शहराने अधिकचे अधिकार आणि आशीर्वाद दिला तर आपण हे 100% पूर्ण करणार. आपलं महाविद्यालय, सिव्हिल हॉस्पिटल हे 1989ला खासदार अखिलेश यादव यांच्या सभेचे धुळ्यात 19 ऑक्टोबर रोजी आयोजन करण्यात आले असल्याची माहिती धुळे शहर विधानसभेचे समाजवादी पार्टीचे संभाव्य उमेदवार इर्शाद जहागीरदार यांनी पत्रकार परिषद घेऊन देत, मी जर वोट कटवा ठरलो तर वरजाई रोडवर झाडू मारेल असा सनसनीत टोला विरोधकांना दिला. आजपर्यंत मी 33 सभांमध्ये कोणत्याही विरोधकांवर अभद्र टीका टिप्पणी केली नाही, तरी सुद्धा विरोधक मला ओट कटवा म्हणत आहेत. जर मी ओट कटवा ठरलो तर वडजाई रोडवर झाडू मारेल असे सांगत समाजवादी पार्टीचे धुळे शहर विधानसभेचे उमेदवार इर्शाद जहागीरदार यांनी खासदार अखिलेश यादव यांच्या सभेचे 19 ऑक्टोबर रोजी धुळ्यात आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषद घेऊन दिली. त्यांनी पुढे सांगितले की समाजवादी पक्ष हा इंडिया आघाडीतील 2 नंबरचा सर्वात मोठा घटक पक्ष आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट
घेऊन त्यांच्यासोबतच माझी भूमिका मांडली असल्याचे इर्शादबाईंनी पत्रकार परिषदेत सांगितले. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय नेते खासदार अखिलेश यादव येत्या 19 ऑक्टोबर रोजी धुळ्यात येणार आहेत. जेल रोडवर त्यांची जाहीर सभा होईल अशी माहिती समाजवादी पक्षाचे संभाव्य उमेदवार इर्शाद जहागीरदार यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते पुढे म्हणाले की चलो बदलाव लाये है हे ब्रीद वाक्य घेऊन समाजवादी पार्टीची वाटचाल धुळे शहरात सुरू आहे. समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार अखिलेश यादव 19 ऑक्टोबरला धुळ्यात येतील. शहरातील जेल रोड येथे सकाळी 10 वाजता त्यांची जाहीर सभा होईल. सभेला 5,000पेक्षा जास्त महिला पुरुष उपस्थित राहणार आहेत. इंडिया आघाडीकडून समाजवादी पक्षाने 12 जागा मागितल्या आहेत. त्यामध्ये धुळे शहराची जागाही समाजवादी पार्टीला सुटेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेला समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष गुड्डू काकर, कैलास चौधरी, नरेंद्र चौधरी आदी उपस्थित होते. धुळे शहराचे सर्व नागरिकांना आपण पत्रकार बंधूंच्या माध्यमातून मी आवाहन करू इच्छितो की 19 तारखेला सकाळी 10 वाजता जेल रोडला समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अखिलेशजी यादव हे महाविकास आघाडी इंडिया अलायन्सचे उमेदवार म्हणून माझ्या सभेला येत आहे. तर मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी ह्या सभेला यावं आणि धुळे शहर बदलण्यासाठी जे माझं विजन आहे ECD, E म्हणजे रोजगार, C म्हणजे भ्रष्टाचार मुक्त आणि D म्हणजे डेव्हलपमेंट या तिन्ही विषयांवरचे माझे विचार मी त्या ठिकाणी मांडणार आहे. धुळे शहर कसं बदललं जायला पाहिजे आणि धुळे शहराची प्रगती कशी व्हायला पाहिजे हे आव्हान मी त्या ठिकाणी लोकांना करणार आहे. तर माझी सर्व धुळे शहराच्या नागरिकांना विनंती आहे आपलं शहर बदलणारे ह्या लढाईमध्ये आपण एक वारकरी म्हणून सामील व्हावं आणि ही लढाई पूर्वताकडे घेऊन जाता येईल आपल्याला आणि धुळे शहराला चेहरा मोहरा बदलायचं आपण काम करू एवढं मी आवाहन करतो. धन्यवाद. मी माझी स्वतःची उमेदवारी जाहीर नाही केली आहे. माझी उमेदवारी समाजवादी पार्टीने जाहीर केली आहे. समाजवादी पार्टीने जाहीर करताना सांगितलं की ते इंडिया अलायन्सचे उमेदवार आहे. तर हे आपण ते मला वाटतं 30 ऑगस्टची बाईट आपण बघितली नसेल त्यामुळे थोडं आपल्याला थोडं गैरसमज असेल. तर ही उमेदवारी माझी इंडिया अलायन्सची आणि मला पूर्ण विश्वास आहे अखिलेशजींवर, अबू आझिम साहेबांवर की मला इंडिया अलायन्सची उमेदवारी भेटेल आणि मी 100% चांगल्या ताकदीने ही निवडणूक लढत आणि धुळे शहराचा विकास करण्यासाठी मी मुंबईला. आगामी विधानसभा निवडणुकीत स्थलांतरित आदिवासी समाज मतदानापासून वंचित राहू नये या मागणीसाठी बीड समाज विकास मंच शिंदखेडातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. आगामी विधानसभा निवडणुकीत आदिवासी समाज मतदानापासून वंचित राहू नये या मागणीसाठी बीड समाज विकास मंच शिंदखेडातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की आपल्या जिल्ह्यात बहुतांशी कामे नसल्यामुळे व कमी मजुरी मिळत असल्यामुळे आदिवासी समाजातील लोकांना त्यांची उपजीविका चालवण्यासाठी परराज्यात जाऊन मजुरी करावी लागत आहे. मागे दिलेल्या निवेदनात मी स्पष्टपणे आपणास निवेदित केले होते की आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणात गोडी निर्माण होण्यासाठी व त्यांच्या शिक्षणाचा फायदा त्यांना नोकरी मिळावी जेणेकरून समाज उपजीविकेसाठी प्रस्थापित होणार नाही. परंतु आदिवासी समाजास उपजीविकेसाठी दरवर्षी बाहेरच्या राज्यात जावे लागते. याला प्रशासकीय अनास्था, राजकीय अनास्था कारणीभूत आहे. शिंदखेडा तालुक्यातील आदिवासी समाज देखील पोट्यापाण्यासाठी, मजुरीसाठी, उपजीविकेसाठी मोठ्या प्रमाणात परराज्यात स्थलांतरित होत असतो. स्थानिक राज्यकर्त्यांनी जर रोजगार उपलब्ध करून दिला असता तर या समाजात स्थलांतरित होण्याचे कोणतेही कारण नव्हते. आता सध्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. संविधानाने दिलेल्या अधिकाराप्रमाणे सर्व लोक मतदानाचा आपला हक्क बजावतील. अशा वेळेस परराज्यात आपल्या उपजीविकेसाठी गेलेल्या आदिवासी समाजास देखील मतदान करण्याचा तेवढाच अधिकार आहे जेवढा इतरांना आहे. त्यामुळे निवडणुकीच्या दरम्यान या समाजाचे मतदानाचे हक्क बाधित होऊ नये आणि संविधानाने दिलेल्या मतदानाचा अधिकार त्यांना बजावता यावा याकरिता ते ज्या ठिकाणी स्थलांतरित झालेले त्याच ठिकाणी त्यांना मतदान करण्याची मुभा मिळावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. यावेळी बीड समाज विकास मंचचे जिल्हाध्यक्ष दीपक ऐरे, प्रवीण बाबर, रवींद्र मोरे, श्रीराम मोरे आदी उपस्थित होते. आज आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब धुळे यांना निवेदन देण्यात आलं. आज नोव्हेंबरमध्ये जे महाराष्ट्रात निवडणूक येणार आहे विधानसभेची, या निवडणुकीमध्ये शासनाचा GR आहे, शासनाची मोहीम आहे, 100% मतदान झालं पाहिजे. परंतु शिंदखेडा तालुक्यातील धुळे जिल्ह्यात त्याच्या उलट आहे. राज्यकर्ते आणि शासनाचा नाकर्त्यापणामुळे आदिवासी समाजाला रोजगार धुळे जिल्ह्यात मिळत नाही, शिंदखेडा तालुक्यात मिळत नाही. आम्ही सन्मान्य पहिले शिंदखेडा तहसीलदारांनाही निवेदन दिला आणि आज सन्मान्य जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन दिला का आदिवासी समाज जो पोट भरण्यासाठी, पोटापाणीसाठी इथं धुळे जिल्ह्यात रोजगार नाही म्हणून तो परराज्यात जातोय. तिथून कामाला जात असल्यामुळे त्याला जिथं कामाला गेला आहे, जिथं
ऊसतोडीला गेलेला आहे त्याच ठिकाणी मतदानाचा अधिकार त्याला दिला पाहिजे, जेणेकरून तो संविधानामध्ये जे आदिवासींना किंवा भारतीय नागरिकांना संविधानामध्ये जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा त्याने अंमलबजावणी केली पाहिजे. आणि शासनाचा GR आहे, शासनाची मोहीम आहे का 100% मतदान झालं पाहिजे अशी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांची चर्चाही केली. म्हणून आम्ही आज सन्मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं का 100% मतदान आदिवासींचं झालं पाहिजे, ते शिंदखेडा तालुक्यात असेल का धुळे जिल्ह्यात असेल असं आम्ही सन्मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत पालेभाज्या तसेच टमाट्याची आवक घटल्यामुळे दर वाढले असूनही शेतकऱ्यांच्या पदरात निराशा पडली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून परतीच्या पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे पालेभाज्या, मिरची, टोमॅटो यांची आवक कृषी उत्पन्न बाजार समितीत घटल्यामुळे दर वधारले आहेत. बाजार समितीत दर वधारल्यामुळे लेवळा कमी झाल्याने त्याचाही फटका शेतकरी वर्गाला बसत आहे. परतीच्या पावसामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या मिरची, कोथिंबीर, पालेभाज्या, टमाटे यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे आवक घटल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीत दर वधारले आहेत. परंतु दर वधारूनही लेवळा नसल्यामुळे शेतकरी वर्गास दुहेरी फटका बसत आहे. यासाठी शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. हे कृष्ण बाजार समितीमध्ये जो मालची आवक घटलेली या मालामुळे इथं प्रचंड भाव वाढलेले. या भावात तिकडं गिराईक कमी प्रमाणात माल मागतो, माल थोडाफार डंकी येतोय. पावसाने थोडे मालाची खराबी झालेली. या पावसामुळे ना तर सगळं नुकसान झालेलं आहे आणि नुकसानमुळे ना व्यापाऱ्यांचं बी नुकसान होतं आहे. इकडं आज 50-60 रुपये किलो टमाटे घरात पडतं, 60 ते 70 रुपये किलो. बाजारात 50 ते 40 रुपये किलो गिराईक टमाटे मागत आहे. पावसामुळे बाजारात मालाची आवक बी घटलेली, पालेभाज्या म्हणा सगळ्याच मालांची आवक घटलेली. आता त्यासाठी याच्या पुढं या मालांचे भाव आता वाढणार आहे आणि भाव बी राहणार आहे. असे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अचानक मालाची आवक घटल्यामुळे प्रचंड प्रमाणात भाव वाढलेले आहेत. या ठिकाणी भाव इतके वाढलेले आहेत की टमाट्याचं कॅरेट 1400-1500 रुपयापर्यंत विकलं गेलेलं आहे. इथून 1400-1500 रुपये कॅरेट घेऊन जाऊन सर्वसामान्य गिराईक त्या ठिकाणी या गिराईकांकडनं घ्यायला तयार नाही. म्हणजे एका बाजूला भाव वाढलेले आणि एका बाजूला तो मालही विकला जात नाही. याच्यामुळं अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि परतीच्या पावसामुळे झालेलं नुकसान हे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. केवळ टमाट्याचाच नाही तर कोथिंबीर, मिरची, भेंडी सर्वच भाव या ठिकाणी भाव वाढलेले आहेत. आणि प्रशासनाने याची दखल घेऊन शेतकऱ्यांना लवकर भरपाई द्यावी अशी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. अभियंता शीतलकुमार नवले भाजपतर्फे विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक. खासदार अखिलेश यादव यांच्या सभेचे धुळ्यात 19 ऑक्टोबर रोजी आयोजन. आदिवासी समाजाला मतदानापासून वंचित राहू न देण्याची मागणी. आणि परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत पालेभाज्या तसेच टमाट्याची आवक घटल्यामुळे दर कडाळले. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.